नमस्कार, मी मंजिरी निवास चौगले. संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. येळगुड येथे साकारणार आचार्य मुनिश्री शांतीसागरजी महाराज मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल. सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे. हातकणंगले तालुक्यातील येळगुड येथे जैन धर्मामध्ये लोकांचे दुःख कष्ट दूर करण्यासाठी सतत प्रयत्न केले जात असतात. मुनिश्री शांतीसागर महाराज यांचे जन्मस्थान येळगुड आहे. संतांमध्ये त्यांचे फार मोठे स्थान आहे. त्यांनी जगाला शांतीचा संदेश व जागृती करून दिली. त्यांच्या नावाने शिक्षण संस्था, हॉस्पिटल उभारले गेले आहेत. मात्र येळगुड या त्यांच्या जन्मस्थानी त्यांच्या नावाचे काहीही नाही. जैन बस्ती येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यात त्यांनी आपले विचार व्यक्त केले. आम्ही येळगुडमध्ये आल्यानंतर आमच्या असे लक्षात आले की या भागात 25 किलोमीटर अंतरापर्यंत मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल नाही. त्यासाठी इचलकरंजी किंवा कोल्हापूरला जावे लागत आहे. गोरगरिबांना हे न परवडणारे आहे. त्यामुळे जैन धर्मातील सेवाभाव लक्षात घेता आम्ही शांतीसागर महाराज मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल येळगुड या नावाने 100 बेडचे माफक दरात असणारे व गोरगरिबांना परवडणारे असे हॉस्पिटल उभारण्याचा निश्चय केला आहे. माजी खासदार राजू शेट्टी, आमदार राजूबाबा आवळे व बोरगावचे ज्येष्ठ राजकीय नेते उत्तमराव पाटील यांनी देखील या कामी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच जैन समाज व इतर समाजही आम्हाला सहकार्य करत आहेत. हॉस्पिटलसाठी लागणारी जमीन एका दानशूर व्यक्तीने दिलेली आहे. हॉस्पिटलची पायाभरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्याचा मानस केला आहे. हे हॉस्पिटल 2 ते 3 वर्षात उभारणार असल्याचा निश्चय आम्ही केला आहे. जनता निरोगी झाली पाहिजे यातच आम्हाला आनंद वाटणार आहे. भगवंतांचा संदेश आहे की प्रजा सुखी राहिली पाहिजे. जैन समाजामध्ये एकमेकांना सहकार्य करण्याची शिकवण दिली जाते. देशातील जनता सुखी राहावी, लोकांचे कष्ट दुःख दूर होऊन ते सुखी व निरोगी राहतील यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत असतो. मुनिश्री शांतीसागर महाराज यांच्या नावे उभारण्यात येणारे हे हॉस्पिटल हे सेवार्थ भावनेचाच एक भाग असल्याचे मत मुनिश्री आर्ष कीर्तीजी महाराज व मुनिश्री तत्वार्थ नंदीजी महाराज यांनी जैन बस्ती येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले. संचार टाइम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला.